नमस्कार, DNA महाराष्ट्र 9मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत अतिशय महत्त्वाची बातमी। पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये एक संतापाची लाट उसळलेली आहे। याचा उद्रेक अनेक ठिकाणी बघायला मिळतोय। जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध करत अनेक तरुण रस्त्यावर उतरले, तर दुसरीकडे काही हिंदुत्ववादी संघटनांनी पाकिस्तानच्या झेंड्याला पायाखाली तुडवलं। शहरातील सर्व धर्मीयांनी आज कॅन्डल मार्च काढून पाकिस्तानमध्ये वाढत असलेला आतंकवाद आणि त्यांच्याकडून होणारा भारताला त्रास याच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला, कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी शहीदांना श्रद्धांजलीसुद्धा अर्पण करण्यात आली। चला तर बघूया थांबायचं एक मिनिट। भारत माता की जय। थांबायचं एक मिनिट। थांबा। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय। भारत माता। काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये तसंच संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आणि अनेक ठिकाणी या संतापाचा उद्रेक रस्त्यांवर बघायला मिळतोय। जागोजागी नागरिक रस्त्यावर उतरून घटनेचा तीव्र निषेध करीत आहेत, तर दुसरीकडे मात्र या घटनेनंतर अनेक ठिकाणी दुःखाचा सावट या भ्याड हल्ल्यानंतर नागरिक रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आहेत। काही ठिकाणी पाकिस्तानी ध्वज जाळण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी या ध्वजाला पायाखाली तुडवण्यात येत आहे। जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये सुद्धा आज अशाच प्रकारे हिंदुत्ववादी संघटनांनी पाकिस्तानी ध्वज पायाखाली तुडवून आपला संताप व्यक्त केला, तर दुसरीकडे मात्र सर्व धर्मीयांनी मिळून आज अमळनेरमध्ये मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद। कॅन्डल मार्चचा समारोप साने गुरुजींच्या पुतळ्याजवळ करण्यात आला। यावेळी मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। मित्रांनो, अजूनही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका।